व्हिडिओला सुरुवात करू आपण. प्रश्न पहिला, स्वतंत्र भारताच्या नियोजन मंडळाचे संस्थापक कोण होते? स्वतंत्र भारताच्या नियोजन मंडळाचे संस्थापक कोण होते? याचा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 4, पंडित जवाहरलाल नेहरू. पंडित जवाहरलाल नेहरू हे स्वतंत्र भारताच्या नियोजन मंडळाचे संस्थापक होते. प्रश्न दुसरा, 1875 मध्ये कोणी इंडियन लीगची स्थापना केली? 1875 मध्ये इंडियन लीगची कोणी स्थापना केली? याचा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 2, शिशिर कुमार घोष. शिशिर कुमार घोष यांनी 1875 मध्ये इंडियन लीगची स्थापना केली. नेक्स्ट क्वेश्चन, भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली? भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली? याचा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 2, गोपाळ कृष्ण गोखले. गोखलेंनी भारत सेवक समाजाची स्थापना केली. नेक्स्ट क्वेश्चन, डिप्रेस क्लासेस मिशनची स्थापना कोणी केली? याचा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 3, विठ्ठल रामजी शिंदे. विठ्ठल रामजी शिंदे यांनी डिप्रेस क्लासेस मिशनची स्थापना केली. नेक्स्ट क्वेश्चन, पुण्यात सार्वजनिक सभेची स्थापना कोणी केली? पुण्यामध्ये सार्वजनिक सभेची स्थापना कोणी केली? याचा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 4, गणेश वासुदेव जोशी. पुण्यामध्ये सार्वजनिक सभेची स्थापना ही गणेश वासुदेव जोशी यांनी केली. नेक्स्ट क्वेश्चन, मानव धर्म या संस्थेची स्थापना कोणी केली? मानव धर्म या संस्थेची स्थापना दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी केली. ऑप्शन क्रमांक 4, तरखडकर यांनी मानव धर्म संस्थेची स्थापना केली. स्वराज्य पक्षाचे ध्येय काय होते? स्वराज्य पक्षाचे ध्येय काय होते? याचा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 4, निवडणूक लढवून कायदेमंडळात प्रवेश करायचा व त्याचा आतून विनाश घडवून आणायचा. नेक्स्ट क्वेश्चन, फॉरवर्ड ब्लॉकचे संस्थापक कोण होते? याचा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 2, सुभाषचंद्र बोस. सुभाषचंद्र बोस हे फॉरवर्ड ब्लॉकचे संस्थापक होते. नेक्स्ट क्वेश्चन, गुरुकुलची स्थापना कोणी केली? याचा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 4, स्वामी श्रद्धानंद. स्वामी श्रद्धानंद यांनी गुरुकुलची स्थापना केली. नेक्स्ट क्वेश्चन, रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली? रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली? याचा आन्सर आपल्याला सगळ्यांना माहिती असेल. याचा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 2, कर्मवीर भाऊराव पाटील. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. नेक्स्ट क्वेश्चन, मुस्लिम लीग संस्थेची स्थापना कोणत्या वर्षी झाली? मुस्लिम लीग या संस्थेची स्थापना कोणत्या वर्षी झाली? ह्याचा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 2, 1906. 1906 मध्ये मुस्लिम लीगची स्थापना झालेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन, ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसची स्थापना डॅश डॅश मध्ये झाली. ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसची स्थापना कोणत्या वर्षी झाली? याचा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 1, 1920. 1920 मध्ये ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसची स्थापना झालेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन, विठ्ठल रामजी शिंदे यांनी मुंबईला डिप्रेस क्लासेस मिशन या सोसायटीची स्थापना केली. या सोसायटी मार्फत कोणाच्या शिक्षणाची सोय केली? डिप्रेस क्लासेस मिशन या सोसायटीच्या मार्फत कोणाच्या शिक्षणाची सोय केली? विठ्ठल रामजी शिंदे यांनी. याचा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 3, दलितांच्या शिक्षणाची सोय केली. नेक्स्ट क्वेश्चन,
अभिनव भारत कोणती संघटना अभिनव भारत सोसायटीत समाविष्ट करण्यात आली? अभिनव भारत मध्ये कोणती संघटना समाविष्ट करण्यात आली? त्याचे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 1 मित्रमेळा. मित्रमेळा ही अभिनव भारत मध्ये समाविष्ट करण्यात आलेली. नेक्स्ट क्वेश्चन 1866 मध्ये दादाभाई नौरोजी यांनी कोणत्या संस्थेची स्थापना केली? 1866 मध्ये दादाभाई नौरोजी यांनी लंडन येथे ईस्ट इंडिया असोसिएशन या संस्थेची स्थापना केली ती. भारतात थिओसॉफिकल सोसायटीची स्थापना कोणी केली? भारतामध्ये थिओसॉफिकल सोसायटीची स्थापना ही ॲनी बेझंट ऑप्शन क्रमांक 1 यांनी केली. ॲनी बेझंट यांनी भारतामध्ये थिओसॉफिकल सोसायटीची स्थापना केली. नेक्स्ट क्वेश्चन भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना केव्हा झाली? भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना ही 1885 मध्ये ऑप्शन क्रमांक 2 1885 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली. नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्रामध्ये 1904 साली कोठे अभिनव भारत या गुप्त संघटनेची स्थापना झाली? याचा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 2 नाशिक. अभिनव भारत या गुप्त संघटनेची स्थापना 1904 मध्ये नाशिक या ठिकाणी झालेली. नेक्स्ट क्वेश्चन इंडियन इंडिपेंडन्स लीग ही संघटना 1924 मध्ये कोणी स्थापन केली? इंडियन इंडिपेंडन्स लीगची स्थापना 1924 मध्ये कोणी केली? याचा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 4 रासबिहारी बोस. रासबिहारी बोस यांनी स्थापन केली. नेक्स्ट क्वेश्चन बॅरिस्टर श्यामजी कृष्ण वर्मा यांनी कोठे इंडिया हाऊसची स्थापना केली? याचे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 1 लंडन. लंडन या ठिकाणी इंडिया हाऊसची स्थापना बॅरिस्टर श्यामजी कृष्ण वर्मा यांनी केलेली. नेक्स्ट क्वेश्चन भारतात समाज कार्याचे शिक्षण सुरू करणारी पहिली शैक्षणिक संस्था कोणती? त्याचं नाव काय आहे? आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 2 टाटा समाज विज्ञान संस्था मुंबई. नेक्स्ट क्वेश्चन केंद्रीय समाज कल्याण बोर्डची स्थापना कोणत्या वर्षी झाली? केंद्रीय समाज कल्याण बोर्डची स्थापना कोणत्या वर्षी झाली? याचा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 1 1953. 1953 साली केंद्रीय समाज कल्याण बोर्डची स्थापना झालेली. नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्रामध्ये पहिले महिला विद्यापीठ कोणी स्थापन केले? याचा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 2 महर्षी कर्वे. महर्षी कर्वे यांनी महाराष्ट्रामध्ये पहिले महिला विद्यापीठ स्थापन केलेले आहे. नेक्स्ट ओके थँक्यू.